पोलीस भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। पोलीस भरती संदर्भात जे अपडेट आली आहे आणि 10,000 जागांसाठी पोलीस भरती या ठिकाणी निघत आहे आणि कोणत्या महिन्यामध्ये पोलीस भरती निघणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। आणि पोलीस भरतीमध्ये शिक्षण 12वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्या जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येते आणि पोलीस भरतीमध्ये सर्वात अगोदर मैदानी चाचणी असते। तर पोलीस भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे मेन तुम्हाला याबद्दल मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आणि पोलीस भरतीमध्ये वयोमर्यादा काय आहे, पोलीस भरतीमध्ये निवड प्रक्रिया काय आहे, पोलीस भरतीमध्ये ग्राउंड किती आहे, पोलीस भरतीमध्ये इव्हेंट कोणकोणते आहे, पोलीस भरतीची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। अभ्यासक्रम वगैरे, उंची वगैरे किती लागणार आहे, छाती किती लागणार आहे, तर संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पोलीस भरतीबद्दल सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला। तर पहा, पोलीस भरतीचे विद्यार्थी मित्रांनो हे 10,000 जागांसाठी या ठिकाणी निघत आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर ही जे विद्यार्थी मित्रांनो अपडेट या ठिकाणी सकाळच्या पेपरमध्ये या ठिकाणी आले, तर तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता। तर पहा, सोलापूर गृह विभागाने 2024 डिसेंबर 2025 पर्यंतच्या पोलिसांची रिक्त पदे भरण्यास मान्यता दिली आहे। पण सध्याचा कडक उन्हाळा आणि जूनमध्ये सुरू होणारा पावसाळा यामुळे पोलीस भरतीची मैदानी चाचणी गणेशोत्सवानंतर म्हणजे साधारणतः 15 सप्टेंबर पासून सुरू होईल, अशी माहिती राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके कार्यालयातील सूत्रांनी दिली आहे। 2024 आणि डिसेंबर 2025 पर्यंत रिक्त होणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची एकूण 10,000 पदांची भरती यावेळी होईल असे त्यांनी या ठिकाणी सांगितलेले आहे। आणि जेव्हा सुद्धा ज्या विद्यार्थी मित्रांनो पेपरमध्ये अशा काही बातम्या या ठिकाणी येते, तर जवळपास 70% त्या बातम्या या ठिकाणी खऱ्या राहते, कारण की आतापर्यंत आलेला अनुभवातून मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे। तर नक्कीच पोलीस भरती जे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे, तर ते सप्टेंबर महिन्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटणार आहे। आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे जे गृहमंत्री आहेत श्री देवेंद्रजी फडणवीस आहे, मुख्यमंत्री आहे देवेंद्रजी फडणवीस, तर यांनी सुद्धा याच्या अगोदर वारंवार घोषणा केली होती की आम्ही जवळपास सप्टेंबर महिन्यामध्ये 10,000 जागांसाठी पोलीस भरती काढणार आहे म्हणून। आणि पोलीस खातं जे गृह खात्यामध्येच येते, लक्षात ठेवा, तर ते खातं त्यांच्याजवळ असल्यामुळे नक्की जे विद्यार्थी मित्रांनो ते भरती काढणार आहे, कारण की याच्या अगोदर सुद्धा 2023-24 पर्यंत सलग जे 35,000 प्लस जागांसाठी जे पोलीस भरती त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहे देवेंद्रजी फडणवीस यांनी या ठिकाणी काढली आणि येणाऱ्या दिवसामध्ये सुद्धा सप्टेंबर महिन्यामध्ये या ठिकाणी भरती निघणार आहे। तर आतापासून अभ्यास चालू ठेवा, आतापासून तयारी सुद्धा चालू द्या, ग्राउंडची सुद्धा तयारी चालू ठेवा। तर मागच्या भरतीमध्ये ज्या ठिकाणी तुम्ही कमी पडले त्या ठिकाणी जास्तीत जास्त जोर देण्याचा प्रयत्न या ठिकाणी तुम्ही करा। तर पहा, पोलीस भरतीमध्ये शिक्षण 12वी पास लागते, 10वी पासवर फॉर्म भरता येते, पण बॅट्समन पदामध्ये भरता येते। बाकीचे जे पद आहेत SRPF झालं, पोलीस चालक झालं, त्याचबरोबर कारागृह झालं, पोलीस शिपाई झालं, तर ह्या पदामध्ये 12वी पासवर फॉर्म भरता येते। तर वयोमर्यादा जर विचार केला पोलीस भरतीमध्ये, तर 18 ते 28 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येते बॅट्समन, शिपाई, त्याचबरोबर कारागृह या पदामध्ये। आणि SC/ST कॅटेगरीचा असाल तर 5 वर्षे सूट असते, म्हणजे 18 ते 33 पर्यंत आपण फॉर्म भरू शकता। त्याचबरोबर जे चालकचं पद आहे, चालक पदामध्ये वयोमर्यादा 19 ते 38 वर्षापर्यंत लागते आणि SC/ST कॅटेगरीचे विद्यार्थी 19 ते 33 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता। आणि एक पद यामध्ये SRPF असते, SRPF पदामध्ये वयोमर्यादा 18 ते 25 वर्षापर्यंत आहे। SC/ST कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 30 पर्यंत यामध्ये फॉर्म भरू शकता। फीचा जर विचार केला तर खुला प्रवर्गासाठी यामध्ये 450 रुपये फी लागते आणि SC/ST कॅटेगरीसाठी यामध्ये मागासवर्गीयांसाठी 350 रुपये यामध्ये फी लागते। तर अशी एवढी जे यामध्ये प्रोसेस आहे आणि आपलं जर सिलेक्शन झालं तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला ड्यूटी करावी लागते, कारण की नोकरीचं जे ठिकाण आहे हे संपूर्ण महाराष्ट्र राहते। तर पोलीस भरतीची आपण निवड प्रक्रिया जर पाहिलं तर या भरतीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आपलं ग्राउंड होणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये यामध्ये आपला पेपर असणार आहे, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल, अशी संपूर्ण निवड प्रक्रिया पोलीस भरतीची आहे। तर सर्वात अगोदर आपला पोलीस भरतीमध्ये ग्राउंड असणार आहे। तर उंचीचा जर विचार केला, पुरुष उमेदवारांसाठी उंची 165 सेंटीमीटर लागते आणि महिला उमेदवारांसाठी उंची 155 सेंटीमीटर लागते। छाती 79 सेंटीमीटर आणि फुगून 5 सेंटीमीटर आपली यामध्ये भरली पाहिजे। आणि ग्राउंडचा जर विचार केला तर जे शिपाईचं पद आहे, त्याचबरोबर बॅट्समनचं पद आहे, त्याचबरोबर कारागृहाचं पद आहे, तर या पदामध्ये आपले 3 इव्हेंट आहेत। तर पहिला जो इव्हेंट पुरुष उमेदवारांसाठी
उमेदवारांसाठी तर तो आहे 1600 मीटर रनिंग आहे. 1600 मीटर रनिंगसाठी 20 मार्क असते. दुसरा इव्हेंट पुरुष उमेदवारांसाठी गोळा फेक आहे 15 मार्कासाठी आणि त्याचबरोबर तिसरा इव्हेंट पुरुष उमेदवारांसाठी 100 मीटर रनिंग 15 मार्कासाठी. तर टोटल 50 मार्काचा ग्राउंड पोलीस भरतीमध्ये ह्या 3 पदामध्ये होते. आणि महिला उमेदवारांचं जे ग्राउंड आहे बॅट्समन पदामध्ये, पोलीस शिपाई पदामध्ये, त्याचबरोबर पोलीस कारागृह पदामध्ये. तर यामध्ये 3 इव्हेंट आहे महिला उमेदवारांसाठी. पहिला आहे 800 मीटर रनिंग आहे. 800 मीटर रनिंग आहे. 800 मीटर रनिंगसाठी 20 मार्क असते. त्याचबरोबर गोळा फेक आहे. गोळा फेकसाठी 15 मार्क्स असते. त्याचबरोबर 100 मीटर रनिंग आहे त्याच्यासाठी 15 मार्क्स असते. अशा प्रकारे 50 मार्काचा ग्राउंड यामध्ये होते. आणि त्याचबरोबर जे पोलीस चालकचं पद आहे, पोलीस चालक पदामध्ये 2च इव्हेंट आहे. तर पुरुष उमेदवारांसाठी पहिला इव्हेंट आहे 1600 मीटर रनिंग आहे 30 मार्कासाठी. गोळा फेक आहे 20 मार्कासाठी. अशा प्रकारे 50 मार्काचा ग्राउंड आहे. आणि महिला उमेदवारांचा चालक पदामध्ये जे ग्राउंड आहे 800 मीटर रनिंग आहे 30 मार्कासाठी आणि गोळा फेक आहे 20 मार्कासाठी. अशा प्रकारे 50 मार्काचा या ठिकाणी ग्राउंड होते. त्याचबरोबर SRPF पदाचा आपण ग्राउंड पाहिलं तर SRPF पदामध्ये 100 मार्काचा ग्राउंड आहे सबसे हटके. तर यामध्ये 5 किलोमीटर रनिंग आहे. 5 किलोमीटर रनिंग 25 मिनिटांमध्ये आपण मारलं तर आपल्याला 50 मार्क भेटते आउट ऑफ. त्याचबरोबर या गोळा फेक आहे 25 मार्कासाठी. त्याचबरोबर यामध्ये 100 मीटर रनिंग आहे 25 मार्कासाठी. अशा प्रकारे 3 इव्हेंट यामध्ये आहे. तर 100 मार्काचा ग्राउंड यामध्ये SRPF होते 5 किलोमीटर रनिंग 25 मिनिटांमध्ये. तर हे झालं समजा 50 मार्कासाठी. गोळा फेक आहे 25 मार्कासाठी. 100 मीटर रनिंग आहे 25 मार्कासाठी. अशा प्रकारे 100 मार्काचा ग्राउंड SRPF होते. आणि SRPF पदामध्ये आपल्याला या ठिकाणी पेपरसाठी पेपर जर आपल्याला पाहिजे असेल, ग्राउंड जर पास करायचा असेल तर 90च्या वर तर आपल्याला फिजिकलमध्ये मार्क्स पडले पाहिजे. तेव्हा कुठं संभावना असते की आपल्याला पेपर या ठिकाणी भेटते. अन्यथा कमी संभावना असते की आपल्याला पेपर भेटणार आहे म्हणून 90च्या खाली असेल तर यामध्ये म्हणजे 90च्या वर असेल तर ग्राउंड आपले पेपर यामध्ये भेटते. यामध्ये आपल्याला 90च्या वर जर मार्क असेल तर आपल्याला पेपर यामध्ये भेटणार आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर कट ऑफ जास्त जाते SRPFचा. तर अशा प्रकारे निवड प्रक्रिया पोलीस भरतीची. आणि त्याचबरोबर हे झाल्यानंतर आपलं काय असते पोलीस भरतीमध्ये पेपर. तर पेपर हा 100 मार्काचा असतात ज्यामध्ये जनरल नॉलेज आणि करंट अफेअरचे यामध्ये 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाते. बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाते. गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाते. आणि मराठी व्याकरणचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाते. टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाते. आणि त्याचबरोबर आपल्याला 1.5 घंट्याचा टाइम भेटते 90 मिनिटाचा. आणि पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते. तर आपल्याला पेपर 100चे 100 प्रश्नावर टिक करून यायचं असते कारण की निगेटिव्ह मार्किंग नाही आहे पोलीस भरतीमध्ये. तर अशी संपूर्ण निवड प्रक्रिया पोलीस भरतीची. सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये ग्राउंड असणार आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्या यामध्ये पेपर असणार आहे. तिसऱ्या टप्प्यामध्ये आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल. अशी संपूर्ण निवड प्रक्रिया आहे. तर 10,000 जागांसाठी पोलीस भरती या ठिकाणी निघत आहे. तर सप्टेंबर महिन्यामध्ये हे पोलीस भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आतापासून तयारी चालू द्या. ग्राउंडची सुद्धा तयारी चालू द्या. त्याचबरोबर पेपरची सुद्धा अभ्यास सुद्धा चालू द्या आतापासून. तर चांगली जे हे तुमच्यासाठी भरती निघून येत आहे. जवळपास 10,000 जागांसाठी ही भरती या ठिकाणी येत आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर मागच्या भरतीमध्ये ज्या ठिकाणी तुम्ही कमी पडले त्या ठिकाणी जास्तीत जास्त भार देण्याचा प्रयत्न या ठिकाणी तुम्ही करा. तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला पोलीस भरतीबद्दल देत राहणार आहे. तर आजच्या इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.